नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा। श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुः कामार्थसिद्धये। वापस आना पड़ता है, फिर वापस आना पड़ता है। जब वक्त की चोटें हर सपने हर लेती हैं, जब वक्त की चोटें हर सपने हर लेती हैं, जब राह की कीलें पग छलनी कर देती हैं, ऐसे में भी गगन भेद हुंकार लगाना पड़ता है। ऐसे में भी गगन भेद हुंकार लगाना पड़ता है। भाग्य को भी अपनी मुट्ठी अधिकार से लाना पड़ता है। वापस आना पड़ता है, फिर वापस आना पड़ता है। कहां बंधी जंजीरों में हम जैसे लोगों की हस्ती, कहां बंधी जंजीरों में हम जैसे लोगों की हस्ती। ध्वंस हुआ विध्वंस हुआ भंवरों में कहां फंसी कश्ती। विपदा में मन के बल का हथियार चलाना पड़ता है। विपदा में मन के बल का हथियार चलाना पड़ता है। अपने हिस्से का सूरज भी खुद खींच के लाना पड़ता है। वापस आना पड़ता है, फिर वापस आना पड़ता है। पत्थर की बंदिश से भी क्या बहती नदियां रुकती हैं? पत्थर की बंदिश से भी क्या बहती नदियां रुकती हैं? हालातों की धमकी से क्या अपनी नजरें झुकती हैं? किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पड़ता है। किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पड़ता है। जिसमें मशाल सा जज्बा हो वो दीप जलाना पड़ता है। वापस आना पड़ता है, फिर वापस आना पड़ता है। वापस आना पड़ता है, फिर वापस आना पड़ता है। आशिष व राणी तापस। नूतन व्यवसाय हो गोंडस राजस। उद्घाटन प्रसंगी अनंत शुभेच्छा आमच्या तुम्हास। प्रतिष्ठित नामांकित हो हॉटेल गिरिजा इन। नागपुरातील हॉटेल क्षेत्रातील ठरो ब्युटिफुल मार्वलस क्वीन। नागपुरातील खवय्यांची हो खूप गर्दी। नागपुरातील खवय्यांची हो खूप गर्दी। प्रशंसा करोत तुमची पाककलेतील गुणी दर्दी। पाककलेतील गुणी दर्दी या शब्दांसह खूप खूप शुभेच्छा तुझ्या या व्यवसाय करता। खूप खूप धन्यवाद। पाठक परिवाराकडून अनंत शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। गिरिजा इनचं नवीन व्हेंचरचं उद्घाटनबद्दल ऐकून मनाला खूप छान वाटलं। आशिष आणि राणी यांना मनापासून शुभेच्छा। या प्रसंगावर दादांचं मला एक वाक्य आठवतं की ते त्यावेळेस धंदा होता की धंद्यामध्ये यश संपादन करायचं आहे
तर व्यवस्थापन आजकाल ज्याला मॅनेजमेंट म्हणतो ते ठीक व्हायला हवं. त्यावेळेस काही मॅनेजमेंटचे कोर्सेस नव्हते, म्हणजे 1955ची गोष्ट आहे. तर त्या व्यवस्थापन म्हणजे काय, तर ते म्हणायचे की प्रामाणिकता, वेळेचं भान आणि तिसरी गोष्ट आत्मीयता. ही 3 गोष्टी ज्यांनी साधल्या तो धंद्यामध्ये निरंतर यश संपादित जातो. अतिथी देवो भव हे जे संस्कार आहेत ते आशिष आणि राणीला परंपरागतच मिळालेले आहेत. श्री अंबादास पंत तापस आणि सौ लीलाताई तापस त्याचे आजी आणि आजोबा. नंतर त्याचंच अनुसरण करत श्री रमेश तापस आणि सौ रंजना तापस यांच्या घरात अतिथीला देवाप्रमाणे मानलं जातं आणि तोच स्वभाव जो आहे तो आशिष आणि राणीमध्येही रुजला आहे. आणि या स्वभावाला अनुसरूनच त्यांनी अतिथीगृह म्हणजे एक हॉटेल गिरिजा इन नावाचं उघडायचं ठरवलेलं आहे. हा एक नवीन व्यवसाय आहे. तापस घराणे तसं व्यावसायिकच आहे, परंतु त्यांच्या इथे प्रिंटिंग आणि इंक प्रोडक्शन आजपर्यंत हे 2 व्यवसाय प्रतिष्ठापित होते. परंतु यांनी हे एक नवीन व्यवसाय सुरू केला. निश्चितच यात आशिष आणि राणीचे खूप योगदान आहे. आमचे पूर्ण त्यांना आशीर्वाद आहे. ते भविष्यात असेच नेहमी त्यांची प्रगती हो, निरंतर प्रगती हो आणि हा जो व्यवसाय आहे हा जीवेत शरदः शतम असो. Hi, Rani, Ashish. Congratulations and all the best for your new venture. तुमच्या आनंदात तिथे सहभागी व्हायचं होतं, पण तिथे काही कारणामुळे येणं शक्य नाही आहे नागपूरला. सो ऑल द बेस्ट. हाय राणी, आशिष, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमच्यासोबत बोलणं आणि जेव्हा केव्हा भेट होती तेव्हा खूप मजा येते. पहिल्यांदा भेटल्यापासून आठवतं की तुम्ही कधीही तुमच्याशी बोलताना कधी दडपण आलं नाही किंवा नवीन असं वाटलं नाही. खरंच आम्हाला फिजिकली तिथे येऊन तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आवडलं असतं. बिकॉज ऑफ सम सर्कमस्टन्सेस हिअर वी कुड नॉट मेक इट, बट एनिवे वी विश यू ऑल द बेस्ट अँड होप दॅट यू विल प्रोग्रेस बाय लिप्स अँड बाउंड इन फ्युचर अँड सून वी विल सी यू इन नागपूर. लेट्स हॅव गेट टुगेदर, ब्लास्ट टुगेदर ॲट सम पॉईंट ऑफ टाईम. हॅव अ ग्रेट टाईम टिल देन. बाय. अरे मोनिका, नागपूरमध्ये माझ्या 2 मित्रांना पाठवायचं आहे तिथे, तर त्यांच्यासाठी बस स्टँडच्या आसपास, कारण बस स्टँडला उतरतील आणि तिथून जवळ लवकरात लवकर त्यांना तिथे राहण्याची काही सोय आहे का? चांगलं जेवण आणि राहणं असं काही तुला माहिती आहे का? आत्ताच माहिती आहे का, आशिष आणि राणी आहे ना, म्हणजे बंडू मामांचा आशिष आणि राणी या दोघांनी गिरिजा इन नावाचं एक नवीन इन काढलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन 27ला आहे. तर त्यासाठी ना तुम्ही कधीही कोणालाही तिथे पाठवा. हे जे गिरिजा इन आहे ना हे आगाराम देवीच्या जवळ आहे, म्हणजे अगदी इट इज नियरर टू म्हणजे साधारण 100-200 मीटरच्या अंतरात अगदी सिटी मॉल, म्हणजे सिटी सेंटरच्या जवळ आहे थोडक्यात. तिथूनच जवळ एम्प्रेस मॉल आहे. त्याच्यानंतर बाकीचे सगळे तुमच्या साईट्स राहतील. बैद्यनाथ स्क्वेअरच्या जवळ, त्याच्या अलीकडे बस स्टँडच्या स्क्वेअरच्या जवळ. आणि सगळ्यांना सोपं जाईल आणि तिथून तुम्हाला कनेक्टिव्हिटी पण छान मिळेल, बिकॉज रेल्वे स्टेशन इज नियर आणि हे पण नियर. तर आपल्याला ह्याचा फोन नंबर देऊन देशील आशिषचा आणि यांचा, राणीचा, म्हणजे मग मला ते त्यांना सांगता येईल की तुम्ही तिथे नक्की जा. बिलकुल. आणि याच निमित्ताने आपण आशिष आणि राणीशी पण बोलूया. आणि आशिष, राणी, अभिराम, गिरिजा, अमृता आणि बंडू मामा आणि रंजू मामी या सगळ्यांना त्यांच्या नवीन गिरिजा इन या व्हेंचरसाठी खूप 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 शुभेच्छा. आणि त्याचबरोबर हे वर्ष आशिष आणि राणीच्या सिल्वर जुबली ॲनिव्हर्सरी आहे त्यांची, त्यासाठी सुद्धा त्यांना अनेक अभिनंदन करूया. ऑल द बेस्ट आशिष, राणी आणि अभिराम फॉर युअर न्यू व्हेंचर दॅट इज गिरिजा इन. आशिष, राणी, माझ्याकडून, मोनिकाकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशीच तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहो. आणि नक्कीच आम्ही तुम्हाला भेटायला 27 तारखेला जमल्यास तिथे येणार आहोत. ओके.
नमस्कार. नमस्कार, मी वैभवी धोंडरकर. मी विवेक धोंडरकर. आशिष आणि राणी तापस यांच्या स्तुत्य आणि धाडसी गिरिजा इन या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी आम्हा दोघांच्याही मनपूर्वक शुभेच्छा. गिरिजा इन भविष्यात गिरिजा इन ग्रुप ऑफ हॉटेल्स होऊन हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊ हीच आमची सदिच्छा. भविष्यातील प्रकल्पांना आमचा पाठिंबा आणि अनेक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हॅलो, मी रोहिणी पानसे. गिरिजा इनला आमच्याकडून पुढच्या वाटचालीसाठी व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. मी कौस्तुभ पानसे. खूपच महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि मला विश्वास आहे की खूप छान होईल हा प्रोजेक्ट. आणि पुढच्या प्रवासासाठी आणि सुरुवातीसाठी मी कौस्तुभकडून शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. नमस्कार, मी श्रिया. नमस्कार, मी श्रीनिवास धोंडरकर. आशिष दादा आणि राणी वहिनी यांना त्यांच्या नवीन उपक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नमस्कार, आशिष दादा, राणी वहिनी, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन व्हेंचरसाठी. आणि आम्हाला आता एक नवीन ठिकाण झालं, तिथे येऊन मस्त आता आपल्या हॉटेलमध्ये मजा करू. हाय राणी वहिनी, आशिष दादा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या नवीन सुरुवातीसाठी. बेस्ट ऑफ लक. बंडू मामा, रंजू मामी, आशिष दादा, राणी वहिनी आणि अभिराम, तुम्हाला या नवीन प्रोजेक्टबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आशिष दादा, जो प्रोजेक्ट आपण आजपर्यंत नुसतं पेपरवर बघत होतो तो आज प्रत्यक्षात चालू होणार आहे आणि आपले सगळे प्रोजेक्शन सरपास करून तो नक्कीच यशस्वी होईल ही मला खात्री वाटते. आणि तुझं स्वप्न जे आज पूर्ण होतं आहे त्याच्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन. आणि तुम्हा सगळ्यांना या नवीन सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हॅलो, मी मिलिंद शिवडेकर. गिरिजा इन सुरू होत आहे, खूप आनंद झाला. ऑल द बेस्ट. आणि मी मानसी शिवडेकर. या व्हेंचरबद्दल बरंच ऐकून होते आणि आज प्रत्यक्षात ते सुरू होतं आहे हे ऐकून खूप छान वाटलं. मिस्टर अँड मिसेस तापसना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हाय, आशिष राणे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट विशेस फॉर युअर न्यू व्हेंचर. नक्की येणार हा नागपूरला आल्यावर. हा, कीप इट अप गाईज. नमस्कार, मी सिया देवधर. गिरिजा इन सुरू झाल्याबद्दल अभिनंदन आणि माझ्याकडनं खूप शुभेच्छा. नमस्कार. नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा. श्री व सौ तापस म्हणजे आमचे सर्वांचे बाबा व रंजू आजी, तसेच श्री आशिष, सौ राणी व कुमार अभिराम यांच्या नवीन गिरिजा इन या हॉटेलसाठी सौ माधुरी विजय देवरे व परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तुमची सर्वांची आयुष्यभराची मेहनत व कष्ट फळाला आले ह्याचा मला खूप खूप आनंद होतोय. एका नवीन आयुष्याची सुरुवात झालेली आहे. तुमच्या सर्वांच्या उंचीप्रमाणे हॉटेलचीही उंची वृद्धिंगत व्हावी हीच देवाजवळ प्रार्थना. तुमच्या सर्वांसाठी एक छोटीशी कविता केलेली आहे. मला वाटते ती तुम्हाला नक्कीच आवडेल. कविता अशी आहे. झेप अशी घ्याल की पाहणाऱ्यांच्या माना दुखावतील. आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा. कीर्ती इतकी मिळवा की सागरही अचंबित व्हावा. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. तुमच्या गिरिजा इनच्या इनॉग्रेशनसाठी आमच्याकडनं मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दादा, हम सब अशोका फैमिली की तरफ से आपको गिरिजा इन के लिए बहुत सारी बधाइयाँ
आशिष, तू गिरिजा इन चालू करतो आहेस म्हणून बातमी कळाली आणि मला अतिशय आनंद झाला. आज मी तापसांच्या 4 पिढ्यांना चांगलं ओळखतो आहे. खूप संबंध झाले जवळचे. तुझ्या आजोबांनी मुद्रण व्यवसायात उडी मारून अतिशय चांगलं नाव कमावलं. त्यानंतर आमच्या बंडूभाऊनी थोडा वेगळा मार्ग शोधला स्वतःसाठी आणि आज तू अजून थोड्या वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो आहेस. त्यामुळे ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्हाला सर्वांना तुझ्याबद्दल अतिशय अभिमान आहे. जेव्हा जेव्हा आपण भेटलो, जेव्हा जेव्हा आपण तुझ्या व्यवसायाबद्दल गप्पा गोष्टी केल्या, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुझ्यात एक जिद्द आहे. जी काही गोष्ट आपण करू ती अतिशय उत्तम रीतीने व्हायला हवी आणि यामुळे जे काही तू करशील त्याच्यात यशस्वी होतील याच्यात मला संशयच नाही. तर आज या निमित्ताने आमच्या सर्वांचे तुला आशीर्वाद आहे. तुझी उत्तरोत्तर भरभराट होत जावो हीच आमची सदिच्छा आणि भेटूया आपण लवकरच. आबा, आजी, आशिष, राणी आणि अभिराम यास गिरिजा इंच्या ओपनिंगबद्दल संजय, सायली व तेजस तर्फे हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. Hearty congratulations, Ashish and Yashashree, on your new venture, and all the very best. हॅलो आशिष, यशस्वी आणि तापस परिवाराला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमची अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद. कॉंग्रॅट्स काका अँड मावशी. मी व आशिष तुम्हाला लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तिघांनी मिळून जे हॉटेल सुरू करण्याचं काम केलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. परत एकदा अभिनंदन. राणी, आशिष आणि अभिराम या तिघांचंही अभिनंदन. तुम्ही हा जो हॉटेलचा नवीन व्यवसाय चालू करताय ते धाडसाचं पाऊल असलं तरी काळाच्या बरोबरीने तुम्ही चाललेले आहात. राणी आणि आशिष या दोघांचंही लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.